ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत शिवरायांचा लाल महालावरती हल्ला. उंबरखिंडीमध्ये कहार तलब खानाचा पराभव करून राजे आता पुण्याच्या दिशेने रवाना झाले. राजांच्या सोबत त्यांचा पठाण सरदार इब्राहिम खान सुद्धा होता. अंधारातून अश्वपथक चालू लागले. वाटेवर येताच राजांनी मशाली पेटवण्याची आज्ञा दिली. मशाली पेटवल्या गेल्या. पितळेच्या नक्षीदार तुंब्यांनी सजलेल्या मशाली वाऱ्यावर फरफरू लागल्या. राजांचं पथक चौकीजवळ येताच इब्राहिमने हात उंचावून थांबण्याची इशारत केली. 5-25 मशालीत सारे अश्वपथक उधळून निघाले होते. डावा हात कमरेवर ठेवून इब्राहिमने समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर नजर टाकली. पहारेकरी काही बोलायच्या आतच इब्राहिमने विचारले, कितने आदमी है यहाँ? चौकीदार म्हणाला, करीब 25 हो गए हुजूर. इब्राहिमने घोड्याला टाच दिली. अश्वपथक टापांचा आवाज करत पुढे सरकले. अंधारात नाहीसे होणारे मशाल दिवे पाहत पहारेकरी सुटकेचा निश्वास सोडून चौकीकडे वळले. पुणे गाठेपर्यंत रात्र खूप झाली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून पहारेकरी बंदुका सरसावून पुढे आले. इब्राहिम खानाचे पथक थांबले. पहारेकऱ्यांनी दरडावून विचारले, कौन है? एका पठाणाने घोडा पुढे घेतला. मशालीच्या उजेडात इब्राहिम खानला पाहताच पहारेकरी चाचपला होता. तोच शेजारी आलेल्या पठाणाने घोड्यावरून वाकून पहारेकऱ्याच्या खाडकन मुस्काडा दिली आणि तो ओरडला, बदतमीज, खान साहब को पहचानता नहीं? पहारेकऱ्यांनी गडबडीमध्ये मुजरे केले. वाट मोकळी झाली. इब्राहिम काहीच झाले नाही अशा आविर्भावात आपल्या पथकासोबत आत गेला. सर्वत्र केव्हाच सामसूम झाली होती. गस्तकऱ्यांच्या आरोळ्या उठत होत्या. टेहळणीची अश्वपथके वाटेत गाठ पडत होती. सारी मोगल सेना दिवसभराच्या रमजानाच्या उपवासाने थकून जेवून गाढ झोपी गेली होती. इब्राहिमचे अश्वपथक सरळ लाल महालापाशी आले. लाल महालाभोवती पहारेकरी उभे होते. राजे ज्ञानूच्या घराजवळ पाय उतार होऊन त्यांनी दरवाजावर टिचक्या मारल्या. ज्ञानूने दार उघडले. राजांनीही आपले सगळे धारकरी एक वेळ पाहून घेतले. महालाच्या आवारात नीरव शांतता होती. वाड्याच्या स्वयंपाकघरातून भांड्यांचे आवाज येत होते. खानाचे भटारी पहाटेचा स्वयंपाक करण्यात गुंतले होते. राजांनी खुणवताच 5 जण चोर पावलांनी आत घुसले. स्वयंपाकात मग्न असलेले भटारी केव्हा हल्ला झाला हेही समजू शकले नाहीत. एक भटारी अस्पष्ट ओरडला, पण क्षणात तो आवाज बंद झाला. ज्ञानू माळी राजांजवळ आला. त्याच्या हातात शिडी होती. त्याने वरच्या खिडकीकडे बोट दाखवले, पण खिडकी बंद होती. राजांनी महादूकडे पाहिले. महादूने शिडी लावली. खिडकी करकरत उघडली. सारे काही क्षण तसेच दबून होते. राजांनी बाळाजी चिमणाजींना खूण केली. राजांनी खिडकीत प्रवेश केला आणि पाठोपाठ एक जण आत येत होता. राजांच्या कल्पनेप्रमाणे ती महालाची जागा होती. राजे नेहमी तेथे झोपत असत, पण तो महाल आता पडद्यांच्या बाडांनी झाकला गेला. खानाच्या अनेक बेगमांसाठी त्या महालात पडदे, आडपडदे लावून अनेक दालने बनवली होती. राजांनी एका बाडात कट्यार खुपसली. पडदा फाडीत कट्यार उतरली. राजांनी आत प्रवेश केला आणि आतले दृश्य पाहून राजे जागच्या जागी खिळले. खानाच्या काही बेगम दासी त्या आखाणात झोपल्या होत्या. जाग्या झालेल्या स्त्रियांनी डोळे उघडले. तलवार हाती घेतलेले लोक पाहताच त्यांचे डोळे विस्फारले गेले आणि त्याच वेळी एका स्त्रीने टिंकाळी फोडली. एका दासीने गडबडीने समय विझवली. काळोख झाला. बेगमांचा एकच आक्रोश उठला आणि राजांचे सहकारी आवाज थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. राजे क्षणाची उसंत न घेता येणारा आडवा पडदा चिरीत खानाचा शोध घेत जात होते. इकडे खान पलंगावर झोपला होता. उठलेल्या आक्रोशाने खान जागा होऊन त्याने बाजूला भरून ठेवलेली बंदूक उचलली. पडदा फाडून आत शिरलेल्या मावळ्यावर बार काढला गेला. मावळा ढासळला आणि पाठोपाठ राजे आत घुसले. भेदरलेला खान खिडकीतून सज्जात उडी मारण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी बेगमने दिवा विझवला.
राजांनी त्वरेने अंदाजाने वार केला आणि खानाची किंकाळी उमटली आणि बेगमांचा आक्रोश वाढला. साऱ्या महालात एकच धावपळ उडाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. अंधारात सर्रास कापाकापी सुरू होती. किंकाळ्या उठत होत्या. खानाचा मुलगा अब्दुल फत्ते बापाच्या रक्षणार्थ धावला, पण त्याच क्षणी त्याची कत्तल झाली. राजांनी इशारत केली. वाड्याच्या प्रथम दरवाजात असलेले वाजंत्रीवाले उठले होते. मावळ्यांनी त्यांना चौघडे बडवायला सांगितले. जेव्हा राजांचे लोक वाड्याच्या मागच्या दिंडी दरवाजावर गोळा झाले होते तेव्हा नगारखान्यावर नगारा वाजत होता. राजे दिंडी दरवाजाने बाहेर आले. सर्जेराव घोड्यावर स्वार होऊन दुसरा घोडा हाती धरून उभे होते. राजे स्वार झाले. साऱ्यांनी आपली जनावरे पकडली आणि इब्राहिम खानचे पथक आले तसे दौडत निघाले. इब्राहिमने बोट दाखवलेल्या दिशेने अश्वपथक उधळले. पाठोपाठ इब्राहिम आपल्या पथकासह पकडो गनिम भाग गया ओरडत धावत होता. खानाच्या छावणीत एकच गोंधळ उडाला होता. पुढच्या अश्वपथकाच्या पाठोपाठ भरधाव वेगाने राजांचे अश्वपथक धावत होते. पकडो मारो म्हणत म्हणत नेताजी तानाजी मोरोपंत आपल्या पथकांसह राजांना येऊन मिळत होते. राजांच्या स्वराने पुण्याबाहेर येताच कर्णा वाजवला आणि शाहिस्ते खानाची बोटे छाटून राजे कोंढाण्याकडे रवाना झाले. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.